श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 4 कृष्ण जन्म सोहळा महाबल व पूतना यांचे संकट. श्री गणेशाय नमः. जय जय श्री कृष्ण चंडांशा गोपीनयन सरोज विकाशा सत्यज्ञान चित्प्रकाशा गोकुळवासा गोविंदा. जय जय श्री कृष्ण उदारा निज जनमानस चकोरचंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा मायातीता अनंता. जय भव हृदयानंद कंदा प्रेमळ भक्त चातक जलदा पूर्णानंदा पूर्ण सुखदा भेद भेदातीत तू. जय जय माया विपिन दहना मधु कैठबारे मूरमर्दना धर्मपाळका सद्गुणवर्धना सच्चिदानंदा परेशा. जय जय कमळ नाभा कमळपत्राक्षा मनमोहना निर्विकल्प वृक्षा माया चक्रचालका सर्वसाक्षा दानव शिक्षा कारणा. षड्गुणैश्वर संपन्ना यशश्री कीर्ती औदार्य विज्ञाना. जय अरिषडवर्ग मदभंजना निरंजना निरूपाधिका. हरे अनंतशायी अनंता पुढे बोले हरिविजय ग्रंथा तुझी लीला जगन्नाथा तूच बोले सर्वही. तिसरे अध्यायी निरूपण गोकुळी गेला मनमोहन वसुदेवास आडवे विघ्न माया जाळ पै आले. धरिता स्वरूपानुसंधान आडवे येत माया विघ्न तैसा हरी उदरा येऊन वसुदेव बांधिला मायेने. साधका जो स्वरूप प्राप्ती होत तव सिद्धी पुढे आडवी येत सिद्धी संघे परमार्थ सर्व जातो हातीचा. सिद्धी पाठी जो लागला तो दिवसाच चोरी नागविला आत्मप्राप्ती तयाला कल्पांतीही नवेची. देवाच्या बापाच्या पायी वहिली मायेने बेडी ठोकिली माईक जीव सकळी मुक्त कैसे होती पा. ऐसी दुर्धर हरीची माया तीस कंस गेला आपटावया तव ते गेली निष्ठोनिया नये ते आया सुरासुरांच्या. ब्रह्मादिका पडली माया अटक तेथे कंस काय मशक लागला कंसासी परमधाक निशी दिवस विसरेना. जवळी प्रधान कारभारी कंस धावे तयावरी अरे तुम्ही माझे सर्व अरी मज मारू पाहता. भोवते सेवकांचे भार तो हाक फोडी कंसासुर म्हणे अवघेची दावेदार मज भोवते मिळाले. असो आता गोकुळी चक्रपाणी पहुडला यशोदेचे शयनी जागी जाहली नंदराणी निजनयनी अवलोकी. यशोदा केवळ ज्ञानकळा हरिप्राप्ती जाहली तिजला सायासन करिता आला घरा आपण गोविंद. यशोदेचे भाग्य विशेष कवडी देऊनी घेतला परिस कोंडा देऊनी कल्पवृक्ष हाता आला निजभाग्ये. धुवण देऊनी घेतले अमृत की अजा पालटे ऐरावत जंबुक देऊनी यथार्थ सिंह घरा आणिला. एके चिंतामणी गोफणीला तो येऊनी अंगणात पडिला तैसा यशोदेसी लाभ झाला घरा आला श्रीहरी. यशोदा बैसली उठवण तो सेजे देखिले निधान अमलदल राजीव नयन मोहिले मन यशोदेचे. हासेवरी मुख करूनी आपुले चरणीचा अंगुष्ठ धरोनी घाली आपुले वदनी तेज सदनी न समाये. यशोदेसी पुत्र जाहला म्हणोनी धावती रोहिणी आणि गवळिणी आनंद न समाये त्रिभुवनी धन्य राणी नंदाची. द्वारी उभे मंडप केले समस्त ब्राह्मण जवळी आले कुळीचा उपाध्याय ते वेळे गर्गमुनी धाविन्नला. गोकुळी अवतरला श्रीहरी वाद्ये वाजती अतिगजरी ताटी झाली नंदद्वारी देव अंबरी पाहती. नंदे करुनी मंगल स्नान पाहो चालिला पुत्रवदन गर्ग आदी करुण ब्राह्मण त्रिकाळ ज्ञानी पातले. करुनिया पुण्याह वाचन मग पाहे कृष्णवदन मधुबिंदू मुखी घालून मधुसूदन तोषविला. श्री वासुदेवाचे वदन पाहता आनंद आनंद घन म्हणे अनंत जन्मीचे पुण्य एकदाची फळा आले. 2 लक्ष गोधने नाना परींची दिव्यरत्ने विचित्र अलंकार भूषणे वाटिता झाला नंद तो. अक्षय वाणे घेऊनी धावती नगरीच्या गवळणी आहेर अलंकारे ते क्षणी गवळी पूजिती नंदाते. मंडित सर्व अलंकारे गवळणी नेसल्या कनकांबरे पायी पैंजण वाजती गजरे यशोदेच्या गृही जाता. हळदी कुंकुमाची ताटे भरुनी धावता ती नितंबिनी म्हणती धन्य त्रिभुवनी यशोदा देखिली समर्थ. एक म्हणती हे बाळ सखे दिसते बहुविशाळ एक म्हणती त्रिभुवनासी घालिल पालाण हा पुरुषार्थे. एक म्हणती होईल महावीर एक म्हणती दिसतो उदार एक म्हणती सहस्त्रकर उणा तेजासी याचिया. एक म्हणती नखावरोनी काम सांडावा कुरवंडी करोनी
एक म्हणती ओवाळुनी जाऊ तुझ वरोनी बाळका. एक म्हणती बोलू नका गोष्टी बाळास लागे लगे दृष्टी. यशोदेने जगत जेठी पुढे ओसंगा घेतला. ज्या मंदिरी उपजला श्रीपती केशर कस्तुरीने लिंपिल्या भिंती. आरक्त चांदवे विराजती मुक्त झालरी भोवत्या. रत्नजडित पलंग त्यापुढे ठेविला रत्नखचित चौरंग. त्यावरी यशोदा श्रीरंग घेऊन या बैसली. ओसंगा घेतला चक्रपाणी श्वेत चामरे करी घेऊनी. ढाळिता ती दोघी जणी यशोदेवरी स्वानंदे. तांबूल त्रयोदश गुणी विडे देती दोघी जणी. एक पीकपात्र धरोनी उभी असे जवळीके. कनकांबराची बुंथी घेऊनी बैसली यशोदासती. ओसंगा घेतला श्रीपती आनंद चित्तीन समाये. भोवते वेष्टिले विद्वज्जन गर्गमुनी पुढे होऊन. पाहे बाळकाचे लक्षण नयनी वदन विलोकी. जातक वर्णित गर्गमुनी नंद यशोदा ऐकती श्रवणी. जे श्रवण करिता पापधुणी होय एकदा सर्वांची. हात पाहोनी गर्ग म्हणे इंदिरावर श्रीरंग. धन्य यशोदे तुझे भाग्य न वर्णवे शेषाते. जे क्षीरसागरीचे निधान ते क्षीराब्दी तनयेचे जीवन. क्षितिधरावरी करी शयन तो हा निधान पुत्र तुझा. कमलनयन कमलवदन कमलनाभ कमलभूषण कमलप्रिय कमलशयन तो हा पूर्ण पुत्र तुझा. हा उपजला तुझ्या उदरी परी कीर्ती करील त्रैलोक्य भरी. यासी अस्ति बहुत वैरी परी नाटोपे कोणा हा. महाविषे स्तन भरोनी कोणी येईल कामिनी. स्तन पाजिता चक्रपाणी तीस शोषोनी टाकील. चंडवायू उडवून याते घेऊन जाईल आकाशपंथे. मर्दून या त्या दैत्याते विजयी होईल पुत्र हा. अंगावरी येईल गाडा त्याचाही करील चुराडा. दोन्ही वृक्ष कडकडा मोडूनी पडतील यावरी. हा होईल चित्त चोर गोरस उरो नेदी अणुमात्र. ऐकता हासती सकळ विप्र यशोदानंदा सुखावती. माया चक्रचालक चक्रपाणी मोहील अवघ्या गवळणी. यास थोर यमुना जीवनी महासर्पमय असे. तेथे विजयी होईल आपे आप आणिक एक बापासी गिळील सर्प. परी तेथेही याचा प्रताप विशेष वाढेल जननीये. द्वादश योजने महाअग्न ग्रासील हान लागता क्षण. महापर्वत उचलोन नखाग्रीच धरील हा. गोरक्षण करील हा माते कंसासी मृत्यू ह्याचे निहाते. संहारील सर्व दैत्याते बंदींची समस्ते सोडविल. गुरुपुत्र गेला मरोन तो पुन्हा देईल आणून. समुद्रात एक पट्टण नवे चिरचिलाद्भुत. महादैत्य संहारुनी वरील मुख्य पट्टराणी. आणिक 16 सहस्त्र जणी एकलाची पर्णील. 16 सहस्त्र एकशत आणिक 8 जणी विख्यात. संतती वाढेल अपरिमित नाही अंत निज भाग्या. घेईल भक्तांचा कैवार उतरील धरणीचा सर्व भार. याची लीला गाता सर्वत्र प्राणी तरती त्रिभुवनीचे. धर्माघरी उद्दिष्टे प्रीती काढील हा श्रीपती. होईल भक्तांचा सारथी लाज चित्ती धरीना. दिवसेंदिवस लीला चरित्र दावी लगती चित्र विचित्र. निजधामा जाता स्वगोत्र समागमे नेईल हा. ऐसे जातक ऐकता श्रवणी तटस्थ झाली नंदराणी. तो स्तनपान करिता चक्रपाणी परतो न पाहे द्विजाकडे. माझी लीला सांगितली सर्वत्र म्हणून हास्य करी राजीव नेत्र. जो ब्रह्मानंद सर्वेश्वर लीला कौतुक दावितो. 12 दिवस पर्यंत सोहळा होतसे अद्भुत. नंदे द्रव्य अपरिमित वाटिले विप्राते धवा. 13वे दिवशी पाळणा पहुडविला वैकुंठ राणा. श्रीकृष्ण हे नाम जाणा गर्गे स्थापिले जाणोनी. करिता नाना साधना नये ब्रह्मादिकांच्या ध्याना. त्यासी घालुनी पाळणा जो जो म्हणून हालविता. वेदशास्त्रा नये आया भोगिंद्र झाला हरीची शय्या. तो पाळणा निजोनिया लीला दावी भक्ता ते. जो पयोब्धी हृदय निवासी पद्मासेवी पदपद्मासी. उरगरिपू वहन ज्यासी पाळणा त्यासी पहुडविले. जलजनाभ जलजलोचन जलधिशाई जलदवर्ण. जय विजय कर जोडून द्वारी उभे जयाच्या. सनकादिक सनतकुमार हृदयी चिंतिती निरंतर. जे मन्मथ शत्रुधेय साचार नारदादिका गुह्य जे का. जे मूळ आदिमायेचे जे पक्व फळ निगमवल्लीचे. जे देवतार्चन कमलोद्भवाचे पाळण्यात खेळतसे. जो विद्वज्जन मान समराळ जो वैकुंठीचा वेल्हाळ. निजभक्त वरद तमाल नील तो पहुडला पाळणा. जो अनंत गुण संपन्न अनंत नेत्र अनंत वदन. अनंत बाहू अनंत चरण त्यास जो जो म्हणून हालवी.
जो अलक्ष अपरंपार, जो आदिमायेचा निजवर, जो त्रिभुवनाचा आधार, जो वंद्य निगमागमा, जो विराट वृक्षाचे मूळबीज, जो योगियांची विश्रांती शेज, जो आदि प्रणवाचे निजगुज, तो पाळणा पहुडविला, जो वेदविद्याचल दिनकर, जो ब्रह्मांड नगरीचा स्तंभ थोर, जो दानव समर प्रताप धीर, पाळणा तो पहुडविला. अज्ञान गजच्छेदक पंचानन, जो माया घोर विपिन दहन, जो सर्व आनंद आद्य कारण, ब्रह्मपूर्ण श्रीकृष्ण, पाळण्या भोवत्या सुवासिनी, शांती क्षमा दया उन्मनी, उपरती सद्विद्या कामिनी, जो जो शब्दे हालविती, निर्वाण दीक्षा तितिक्षा स्वरूपा स्थिती, मुमुक्षा निष्कामना प्रतिती, सुलीनता समाधी सद्गती, लीला गाती आनंदे, परापश्यंती मध्यमा वैखरी, गजरे गाती चारी नारी, चारी मुक्ती निर्धारी, चहू कोणी तटस्थ, घरात मुख्य या सुंदरी, इतर बैसल्या बाहेरी, जागृती सुषुप्ती नारी, त्यासी हरी दिसेना, असंभावना विपरीत भावना, विक्षिप्ता त्यागिता येता जाण, तुर्या दावी शहाणपणा, जाणती असे बहुतमी, 12 16 14 नारी, गलबला करीती बाहेरी, 64 दाविती कलाकुसरी, परिअंतरी प्रवेश नव्हे, असो आता सकल नितंबिनी, ओटी यशोदेची भरोनी, अलंकार वस्त्रे अर्पुनी, सदना आपुल्या त्या गेल्या, वस्त्रे भूषणे देऊन, नंदे बोळविले ब्राह्मण, गर्ग गौरविला संपूर्ण, वस्त्राभरणी ते धवा, गोकुळी अवतरता गोपाळ, सकळ वृक्ष सदाफळ, धेनू दुभती त्रिकाळ, दुग्ध तुंबळ वर्षती, आधिव्याधी रहित लोक, नाही चिंता दरिद्र दुःख, शुष्क धरणीस अपार पीक, पिको लागले ते धवा, अवतरताची रमा रमण, जग जरा रहित जाहले तरुण, विकल्प पाप समूळून, देशधडी जाहले, दरिद्री ते जाहले भाग्यवंत, मूर्खते होती बोलके पंडित, कुरूपते जाहले रूपवंत, देदीप्यमान तेजस्वी, अवतरता श्रीकृष्ण परब्रह्म, निश्शेष गेले रजतम, गवळिया सुकाळ परम, स्वानंदाचा जाहला, गृही प्रकाशता प्रभाकर, मग कैचा उरेल अंधकार, गृहस्वामी येताची तस्कर, पळोनी जाती चहूंकडे, की बोलता ज्ञान वेदांत, सकळ मते होती कुंठित, की सद्विवेक होता प्राप्त, संसार दुःख वितळे पै, की प्रवेशता वैराग्य शांती, दुष्ट काम क्रोध पळती, तैसा अवतरता कमलापती, दोष दुष्काळ पळाले, असो इकडे मथुरे प्रती, दुश्चिन्हे कंसासी जाणवती, राजद्वारी शुनी रडती, विजा पडती सभेवरी, महास्फोट होऊनी धरा, क्षणक्षणा कापे थरथरा, मेघ पडला नसता धारा, शोणिताच्या वर्षताती, कंस सभेसी चालिला, उगाच मुकुट खाली पडिला, गेली सभेची सर्व कळा, प्रेतवत वीर दिसती, आपुले शिरी तेल शेंदूर, स्वप्नी देखे कंसासुर, दिवाभिताचे घुंगाट स्वर, दिवसाच कंस आयके, उगेच छत्र मोडून पडले, कंसा वाटे मरण आले, कंसा स्त्रियांनी स्वप्नी देखिले, महादुश्चिन्न दारुण, विधवा स्त्रिया स्वप्नकाळी, ओटी भरिती घेऊनी धुळी, मंगळसूत्र गळसरी तोडिली, काळ पुरुषे अकस्मात, नाना विघ्ने देखोनी, कंस भयभीत मनी, सदा जाळी चिंताग्नी, कदा शयनी निजेना, प्रधानाशी कंस विचार करी, आमुचा वैरी उर्वीवरी, अवतरला परी निर्धारी, ठाई न पडे शोधिता, कोणे ग्रामी कोणे घरी, वाढतो न कळे माझा वैरी, जो ठाई पाडील निर्धारी, त्यासी इच्छिले देईन मी, शत्रू जो लहान आहे, तो वेगे करावा क्षय, दंडशूक लघु म्हणू नये, देखताची वधावा, तृणा माझी किंचित अग्न, तो जाळील न लगता क्षण, घर जो न पडे मोडून, तो बाहेर आधी व्हावे, शस्त्राचा घाय जो न पडे, तो आधीची ओढण करावे पुढे, तैसा शत्रू जो न वाढे, तो आधीच घात योजावा, प्रधान म्हणे ते वेळी, जनवदंता ऐसी ऐकिली, वैरी वाढतो गोकुळी, गवळिया घरी म्हणून या, लक्षानुलक्ष गवळिणी, गोकुळी असती बाळंतिणी, परी वैरी असे कोण्या सदनी, तोची ठाई पाडिजे, कापटयवेशे दैत्य बरवा, धूर्त तार्किकी पाठवावा, अरी ठाई पाडोनी वधावा, नाना उपाये करोनी, तो महाबळ नामे दैत्य, कंसासी पैज बोलत, मी विप्र होऊनी त्वरित, पाळती घेतो गोकुळी, कंस बहुत संतोषला, महाबळ दैत्य गौरविला, तो तत्काळ धरी येला, विप्रवेश कापटे, धोत्रे कळोत्रे नेसला, यज्ञोपवित रुळे गळा, कापट्यवेश अवलंबिला, हाती पंचांग घेतले, धोत्रे वोळी सरसावी, टिळे वाटे लोकासी दावी, मी ब्राह्मण हे लटिकेची मिरवी, परी अंतरी कापट्य, लटिका दाखवी आचार,
परी अंतरी दुराचार, वृंदावन फळ वरीच सुंदर, अंतरी काळकूट भरियेले. की बकपक्षियाचे शुष्क ध्यान, की धनलुब्धकाचे तत्वज्ञान, की दांभिकाचे भजन, वरी वरी दावी असत्य. स्त्री लंपटाचे विरक्तपण, की वेश्येचे मुखमंडन, की कोल्हाटियाचे शूरत्वपूर्ण, वरी वरी व्यर्थपै. विश्वासघातक्याचे बोल, वरी वरी दिसती रसाळ, की मैंदाची शांती निर्मळ, वरी धरीच व्यर्थपै. तैसा तो दैत्य महाबळ, वरी वरी जाहला सुशीळ, प्रवेशता जाहला गोकुळ, धूर्त कुटील दुरात्मा. पुसत आहे लोका सकळा, कोणाचे घरी होतो पुत्र सोहळा, तो ते सांगती कृष्ण अवतरला, नंदाची ये मंदिरी. हरिवंश भागवती पाही, महाबळ विप्राची कथा नाही, शोध करिता सर्वा ठाई, नारद पुराणी देखिली. तेथे ही कथा लिहिली जाण, श्रोती न धरावा अन्मान, मुळा वेगळी कथा पूर्ण, सहसाही वाढेना. नाना पुराणींचे इतिहास, बोलिला स्वामी वेदव्यास, या लागी कदापि दोष, न ठेवावा ग्रंथाते. असो तो धूर्त महाबळ विप्र, प्रवेशला नंदाचे मंदिर, गवळी करीती नमस्कार, भावे करोनी विप्राते. बैसावया दिधले आसन, केले ब्राह्मणाचे पूजन, यशोदा कृष्णासी घेऊन स्तनपान करवित. यशोदा म्हणे ब्राह्मणासी, शुभग्रह पहा कृष्णासी, जन्मकाळची दशा कैसी ते आम्हासी सांगिजे. पूर्वी गर्गे जातक, परमकल्याण शुभसूचक, तुम्ही सांगावे सम्यक, दशा पाहून कृष्णाची. तव तो कापट्ये करून, पंचांग पाहे उकलोन, क्षण एक ग्रीवा तुकावून, सांगता झाला ते धवा. म्हणे गर्गादी ऋषीश्वर, सकळ चुकले गुणाकार, सर्वांचे मुळी साचार, कृष्ण उपजला जाणपा. यास उपजता लागले मूळ, हा करील सर्वांचे निर्मूळ, याच्या पायी गोकुळ निर्दाळेल सर्वही. हा उपजला हो मुळी, करील स्वगोत्राची होळी, तरी तुम्ही सकळ मिळवणी गवळी, लेकरू बाहेर टाका हे. गर्ते माझी नेऊनी, जितची पुरावे ये क्षणी, तरीच कल्याण तुम्हा लागुनी, निश्चयेसी जाणिजे. बाळ नवे हा काळ, गिळील तुमचे कुळ सकळ, ऐसे ऐकताच वैकुंठ पाळ, काय चरित्र मांडिले. जो सकळ चराचर व्यापक, जो मायाचक्र चालक, जग हाची पटसुरेख, परी तंतू देख श्रीकृष्ण. नाना परींचे विचित्र मणी, परी ओविले एकाची गुणी, की अनेक तरंग सिंधू जीवनी, परी उदक एकची निर्धारे. की नाना घटी एक दिनकर, की बहुमंदिरे एक अंबर, की एक सुवर्ण नाना अलंकार, तैसा व्यापक श्रीहरी. की नाना मातृकांचा उच्चार, परी त्यात एकची ओंकार, नाना घटांचे आकार, परी मृत्तिका एकची. तैसा श्रीकृष्ण सर्व चित्तचालक, जो मनोबुद्धींचा प्रवर्तक, तेणे मांडिले हो कौतुक, परमनाटकी श्रीहरी. बाहेर टाकावा बाळ, ऐसे बोलता महाबळ, तो दह्यांचे मडके सबळ, कपाळावरी आदळले. बोलतो उत्तरे अमंगळे, म्हणून लाटणे आवेशले, मुखा माझी उभेची शिरले, कपटियाच्या ते धवा. ऐसे कौतुक गवळी पाहती, तव घरातून देवारे पाट धावती, उरावरी धडधडा आदळती, नाही शक्ती पळावया. पाटे वरवंटे मोडती पाय, कपटिया तेथूनी पळो पाहे, बाजही आडवी उभी राहे, वाटणे दी दुर्जना. पाट चौक्या पहारा अरगळा, घन कुदळी कुऱ्हाडी सबळा, गोवऱ्यासी जीव आला, पक्ष्यांसारिखा धावती. होती मुसळांचे मार, धोत्र फिटोनी गेले समग्र, पंचांग फाटोनी जाहले चूर, जानवे गेले तुटोनी. धुंगणाचे धोत्र गळाले, नागवाची कपटी पळे, पदार्थ तितुके धावती बळे, मार देती दारुण. गवळी हसती सकळ, आमच्या कृष्णासी ठेविला बोल, परी त्याचे फळ तात्काळ, प्राप्त जाहले तयासी. गदगदा हसती गवळिणी, अपवित्र बोलिला पापखाणी, जळो जळो त्याची वाणी, बरा झोडिला भगवंते. इकडे कपटी नागवाची पळत, पावला त्वरे मथुरे आत, चळचळा कापत रडत, कंसाजवळी पातला. कंसासी म्हणे तुझ्या अरी, वाढतो गोकुळा भीतरी, तो अनिवार सकळ धरित्री, निर्वैर करील वाटते. थोर मार जो मज बैसला, पदार्थ मात्रासी जीवा आला, हे नव्हे मानवी कळा, तो अवतरला श्री विष्णू. कंसासी म्हणे महाबळ, गोकुळी वाढतो तुझा काळ, तो दिसतो जरी बाळ, परी नाकळे कृतांता. कंसामज वाटते पूर्ण, की जवळी आले तुझे मरण, ऐकता दचकले मन, कंसरायाचे ते धवा. केसरीचा प्रताप ऐकोन, थरथरा कापे वारण, की गरुडाचे ऐकोन स्तवन, उरग चित्ती दचकती. ऐकोन सभाग्याची स्तुती, दुर्जन दचके परमचित्ती, की वेदांतींच्या ऐकोन श्रुती, मतवादी भयभीत. तैसाच कंस दचकोन,
म्हणे दिसते वर्तमान कठीण, आता वैर्यासी शोधून कोण मारील सत्वर. की व्याधी जो उद्भव न धरी, तो निर्मूळ करावा लवकरी. अग्नी आणि वैरी ढाकुटा म्हणू नये की. लघु म्हणू नये दंडशुक, पुढे दुष्ट विघ्नकारक. तो पूतना येऊनी सम्मुख, पैज बोले कंसासी. क्षणा माझी तुझा वैरी, शोधूनी मारीन निर्धारी. मी जाणे कपट कळाकुसरी, आज्ञा देई मजा आता. कंस परम संतोषला, गौरवोनी निरोप दिधला. कपट स्वरूप ते वेळा, नटली रंभे सारखी. पायी रुंझुणती पैंजण, नेत्री सोगयाचे अंजन. सर्व अलंकारी नटली पूर्ण, परम पापीण पूतना. कंस म्हणे पूतने अवधारी, गावोगावीची बाळके मारी. त्यात सापडेल माझा वैरी, तो तू झडकरी वधी का. आधी पूतना परमचांडाळी, त्यावरी कंसाची आज्ञा झाली. येरीने तेची हृदयी धरली, अतिप्रीतीने ते धवा. आधीच शंख करावयाची हौस, त्यावरी पातला फाल्गुन मास. की राजाज्ञा झाली तस्करास, यथा सुखे हिंडावया. आधीच जार दुराचारी, तो स्त्री राज्यात कारभारी. आधीच पैशून्य दुष्ट अघोरी, त्यावरी नृपती पाठी राखा. की मदिरा पाजली मर्कटाला, त्यात भूत संचारही जाहला. त्या माझी वृश्चिके दंश केला, तैसे जाहले पूतनेसी. की मद्यप्याने देखिले शिंदीवन, की वमन देखोनी धावे श्वान. की काग क्षत देखोन, अतिसाक्षेपे उकरी पै. तैसी राक्षसी ते अवसरी, गावोगावीची बाळके मारी. प्रवेशता लोकमंदिरी, न वारिती कोणीच. तीस देखोन म्हणती, लक्ष्मीचा आली की गृहाप्रती. बाळे मारी गुप्त गती, ते कोणास कळेना. ऐसी ते बाळकांची महामारी, प्रवेशली गोकुळा माझारी. स्तनमुखी लाविताच झडकरी, बाळे प्राण टाकिती. महाविषय भरोनी स्तन, प्रवेशली यशोदेचे सदन. यशोदा म्हणे बाळकृष्ण, पहावया आली गोपी हे. पाळण्याजवळी आली पूतना, दृष्टी अवलोकी राजीव नयना. ते बाळलीला देखोन मना, परमसुख वाटते. नीलवर्ण केश कुरळ, आकर्ण नेत्र विशाळ भाळ. दिव्य पिंपळ पान सुढाळ, झगझगीत सतेज. कर्णी कुंडले तळपती, लघुदंत चौकीचे झळकती. सुहास्यवदन श्रीपती, कंठी शोभती वाघनखे. पदक एकावळी मुक्ताहार, तेणे शोभला बाळ दिगंबर. वांकी बिंदली परिकर, तडीत प्राय झळकती. चिमणी बोटे चिमणे हात, चिमण्या मुद्रिका लखलखीत. चिमणी चकटी मेखळा झळकत, क्षुद्र घंटा किणकिणती. पायी पैंजण वाळे वाजती, चरणांगुष्ठ धरिला हाती. वदनी घालुनी रमापती, चोखी प्रीती करुनिया. तो वैकुंठपती वरिष्ठ, का मुखी घातला चरणांगुष्ठ. तरी चरणी गोडी आहे उत्कृष्ट, ऐसे भक्त बोलती. जे ते भक्त चरणी रंगती, गोड म्हणून वाखाणती. ते गोडी पहावया श्रीपती, जपत होता बहुत दिवस. ते गोकुळी फावले स्पष्ट, म्हणवोनी चोखी चरणांगुष्ठ. की स्वचरणींचा महिमा वरिष्ठ, आबाळ लोक नेणती. जैसे पितयाने अमृतफळ आणले, ते बाळका हाती दिधले. परी त्याची गोडी त्यासी न कळे, वदनी न घाली सर्वथा. तेच फळ पिता चोखिता, बाळ झोंबोनी लागे हाता. तैसा हा जगत पित्याचा पिता, गोडी आधी सेवित. गोडीने चरण चोखी श्रीपती, या लागी भक्तांच्या मिठ्या पडती. असो पालखा जवळी निश्चिती, पूतना ते उभी असे. पूतना उचली वनमाळी, स्तन घातला मुख कमळी. परम आवडीने ते वेळी, स्तनपान करीत असे. हाती धरोनिया स्तन, मुखी घाली जगज्जीवन. पूतनेच्या खांद्यावरी जाण, एक हात ठेविला. विष शोषिले संपूर्ण, दुग्धही गेले सरोन. सर्वांगीच्या शिरा ओढून, तुंबडी एकची लागली. पूतनेसी नवल वाटले, म्हणे विष शोषून बाळ वाचले. सर्वांग तिचे कापो लागले, सोडी म्हणे श्रीकृष्णा. गोपाळा गोविंदा श्रीपती, सोडी सोडी का मजप्रती. मी परतोनी न ये मागुती, या गोकुळा माझी पै. सावळे गोपाळे माझे आई, सोडी सोडी कृष्णे कान्हाई. म्हणोनी मुखाकडे ते समयी, पूतना विलोकी सद्गद. सोडी वेदका वनमाळी, तुझी माता कैसी वाचली. धन्य ती यशोदा वेल्हाळी, स्तनपान करवी तुते. माझा शोषिसी का जीवप्राण, सोडी नये मी आता परतोन. खाली पडे मूर्छा येऊन, तरी जगत जीवन सोडीना. सकळ गात्रे शोषिली, पूतना अवलोकी वनमाळी. तव ते मूर्ती सावळी, हृदयावरी विराजे. अवलोकित कृष्णाचे वदन, हृदयी बिंबले तेच ध्यान. मुखी करी हरिस्मरण, कृष्णा गोविंदा माधवा. जय जय मुकुंदा मुरारी, पुराण पुरुषा श्रीहरी. माझा भवपाश निर्धारी, छेदी आता विश्वेशा. जो सजल जलद वर्ण, वदन उदार आकर्ण नयन. अवलोकिता सोडिला प्राण, पूतनेने ते धवा. स्थूललिंग कारण महाकारण,
हरीने शोषिले न लागता क्षण, दश इंद्रिये पंचप्राण, शोषी अंतःकरण चतुष्टयासी. अवस्था भोग भोगुनी स्थाने, संपूर्ण शोषिली जगज्जीवने, पूतनेचे भाग्य वानावे कवणे, केली धन्य भगवंते. गेला पूतनेचा प्राण, तरी न सोडी जगज्जीवन, यशोदा पाहे घरात येऊन, तो विशाळ असुरी पसरली. महाभयानक विक्राळ वदन, दंत दाढा भ्यासूर पूर्ण, जिव्हा लांब सिंदूरवर्ण, लळलळे मुखाबाहेरी. भाळी चर्चिला शेंदूर, बाबर झोटी भयंकर, की हे ताटिकाची निर्धार, कृष्णावतारी जन्मली हो. नरशिरांच्या रुळती माळा, यशोदेने देखील ते वेळा, हाक फोडोनी बोलावी सकळा, धावा धावा म्हणतसे. गवळी पातले समस्त, थरथरा यशोदा कापत, महाभयानक प्रेत राक्षसीचे पसरले. गवळी पाहती सकळ, तो तिच्या वक्षस्थळी घननीळ, सच्चिदानंद घन निर्मळ, स्तनमुखी धरिलासे. गवळीयाने कृष्ण उचलिला, यशोदेपाशी दिधला, अश्रू वाहती मातेच्या डोळा, हृदयी धरोनी स्पुंदत. मोठा चुकला गे अनर्थ, कैची राक्षसी आली घरात, मागुती कृष्णवदन पाहात, अश्रू पडती हरिवरी. भ्याला असेल गे श्रीपती, म्हणून या पुले पायींची माती, कृष्णाचे ललाटी लाविती, नवल भक्ती तयाची. एक करीती निंबलोण, एकी कृष्णाचे पाहो निवदन, म्हणती जाऊ ओवाळून, तुझ वरोन डोळसा. भाल दोरी करोनी गोरटी, घाली ती हरीच्या निजकंठी, दृढ बांधिती रिठे गाठी, होईल दृष्टी म्हणवोनी. श्रीकृष्ण कथा प्रयाग थोर, भाव माघ मासी सुंदर, येथे माघ स्नान भक्तनर, त्रिकाळ करती अनुतापे. की हा हरिविजय ग्रंथराशी, हे आनंदवन वाराणसी, येथे जे होती क्षेत्रवासी, ते कृष्णासी परमप्रिय. जो भीमा तीर विहार, श्री ब्रह्मानंद जगदुद्धार, जो श्रीधर वरद उदार, त्याचे चरित्र परिसाता. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत चतुर्थोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोकुळात काही वेळाने यशोदा जागी झाली. कुशीत सावळ्या वर्णाचा बालक निद्रिस्त होता. सुंदर असे कुरळे जावळ होते. तिला अत्यानंद झाला. पान्हा फुटला. जगदीश जन्माला आला होता. वात्सल्य मूर्ती यशोदेकडून लालन पालन करून घेणार होता. सकाळी वार्ता गोकुळात पसरली. नंदाला तर अत्यानंद झाला. अहो, नंद यशोदेला मुलगा झाला बरं का, असे गवळणी एकमेकांना सांगू लागल्या. नवपुत्राच्या पवित्र दर्शनासाठी नंदाच्या दारी गर्दी झाली. गर्ग मुनीही आले. मांडव घालून मोठा उत्सव केला गेला. गवळणी रंगीबेरंगी वस्त्रे लेऊन नटून थटून मिरवत होत्या. नंदाने वाणे वाटली, आहेर दिले. त्याची तर अनेक जन्मांची पुण्याई फळाला आली होती. नंदाच्या सावळ्या बाळाला कृष्ण, श्यामसुंदर अशा नावांनी गोपगोपी हाका मारू लागल्या. त्याच्याकडे पाहून आपसात बोलू लागल्या, अगं, हा अंगाने जरा थोराडच दिसतो नाही का? पण त्याच्या मुठी पहा कशा आवळलेल्या आहेत. मोठेपणी जग मुठीत ठेवणार की काय? दिसतो बघा किती सुंदर. माझी दृष्टीच हलत नाही याच्यावरून. यशोदा म्हणाली, का बरं असे बोलत आहात? दुष्ट लागेल माझ्या मनमोहनाच्या रूपाला. गवळणी यशोदेचा मोठ्या प्रेमाने सत्कार करू लागल्या. यशोदेने उत्तम वस्त्रे भूषणे धारण केली होती. पुरोहित गर्गमुनी यांनी बाळाची लक्षणे पाहून त्याचे भविष्य वर्तविले. यशोदे, तू मोठी भाग्यवती. हा तर साक्षात विष्णू. त्याची तू आई झालीस. याची कीर्ती त्रिभुवनात होईल. याच्या पुढे कोणतेही संकट टिकणार नाही. दुष्टांना शासन करून साधूंचे रक्षण करणारा हा ईश्वरी अवतार आहे. हा गोपालक होईल. दैत्यांना घातक होईल. तो अनेक चमत्कार करील. बंदीतील लोकांना हाच मुक्त करील. तुम्हाला आणि व्रजवासियांना अतिशय आनंद देईल. श्रीकृष्ण, गोविंद व गोपाळ ही याची नावे प्रख्यात होतील. जगाला हा वंद्य व पूज्य होईल. असे भविष्य ऐकताच नंद यशोदा हर्षित झाले. 12 दिवस मोठा सोहळा झाला. शेषशाही भगवंत नंदा घरी पाळण्यात घातला. श्रीकृष्ण असे त्याचे नाव ठेवण्यात आले. भक्तांसाठी मायेचे परमनिधान, अनंत, विराट, परमेष्ठी आता बालक होऊन नंदाला आनंद देऊ लागले. कृष्ण जन्मानंतर गोकुळात गायी जास्तच दूध देऊ लागल्या. पीक अधिक मिळू लागले. लोक आनंद व उत्साह यांनी भरून आले. सृष्टी सर्वांगी पुलकित झाली. पण या उलट कंसाच्या मथुरेत अपशकुन होऊ लागले. कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावून म्हटले, माझा मृत्यू ज्याच्या हातून होण्याचा संभव आहे तो जन्माला आला आहे. त्याचा आपल्या राज्यात सगळीकडे शोध घ्या. ज्याला तो सापडेल त्याला मी मोठे दान देईन.
एक जण म्हणाला, कंस महाराज, मी असे ऐकतो की गोकुळात कुठेतरी तुमच्या शत्रूचा जन्म झाला आहे, पण कितीतरी गोप स्त्रिया प्रसूत झाल्या आहेत. त्यातील कोणता बालक तुमचा वैरी ते कसे समजणार? त्यावेळी चर्चा झाली. महाबळ नावाच्या दैत्याने ब्राह्मण ज्योतिषाचे रूप घेऊन गोकुळात जावे आणि नेमका कोणता बालक दैवी गुणांचा आहे ते ओळखून त्याला गुप्तपणे मारावे असे कंस व त्याचे मंत्री यांनी ठरविले. महाबळाने ब्राह्मणाचे अगदी हुबेहूब रूप धारण केले. तो गोकुळात आला. घरोघरी हिंडून आपण सामुद्रिक शास्त्र जाणतो असे सांगून लोकांवर त्याने आपली छाप पाडली. काही गोपांना आपल्या पिशाच्य विद्येच्या सहाय्याने भविष्यही सांगितले. लहान मुलांचे भविष्य आपण बिनचूक सांगतो असा त्याचा दावा होता. गोपांनी त्याला नंदाच्या घरी आणले. ज्योतिषी म्हणून नंदाने त्याचा आदर केला. यशोदा श्रीकृष्णाला घेऊन त्याच्या समोर आली. त्या दैत्याने श्रीकृष्णाचे तेज पाहून लगेच ओळखले, हा बालक तर विलक्षण दिसतो. नंद यशोदा यांपेक्षा ह्याचा तोंडावळा वेगळा दिसतो. हा सावळा असला तरी मन वेधून घेतो. त्याने पंचांगात पाहिल्यासारखे केले. जन्मतिथी व वेळ विचारली. मान हलवली. बोटांवर गणित केल्याचे नाटक केले आणि गंभीरपणे म्हणाला, हा मुलगा अपशकुनी आहे. याला घरातच काय गोकुळातही ठेवू नका. त्याच्यामुळेच तुमच्यावर मोठमोठ्या आपत्ती येतील. याला दूर रानात नेऊन टाकून द्या, नाहीतर तुमच्या कुळाचा व गोकुळाचा नाश करील. यशोदेने घाबरून पटकन बाळाला पदराआड लपविले. पण श्रीकृष्णाने त्या कपटी दैत्याला आपला प्रसाद दिला. त्या दैत्याच्या डोक्यावर शिंके होते, ते तुटले. त्यातील मडके पडले व त्याच्या डोक्यावर आपटले. खापर लागून डोक्याला जखम झाली. रक्त वाहू लागले. दैत्य उठला, जायला निघाला. एक लाटणे आपोआप उडाले. त्याच्या तोंडात गपकन उभे बसले. घरातल्या सगळ्या वस्तू टणटणा उडत त्याच्यावर येऊन पडू लागल्या. त्याची पार दैना उडाली व तो पळत सुटला. सारे त्याला हसू लागले. तो मथुरेत गेला. कंसाजवळ जाऊन सारा वृत्तांत त्याला सांगितला. कंसाने जाणले, आपला शत्रू म्हणजे तो नंदाचाच मुलगा. नाहीतर असा प्रकार झालाच नसता. महाबळाला त्याने मोठे दान दिले. त्यावर उपचार करविले. त्याने कंसाचे कार्य केले होते. कंस चिंताग्रस्त झाला. गोकुळात जाऊन कोणत्या तरी प्रकारे नंदाच्या पुत्राचा घात करायला हवा होता. त्याच्या आश्रयाला पूतना नावाची एक राक्षसी होती. तिला मायावी विद्या येत होती. ती कंसाला म्हणाली, मी मानव स्त्रीचे सुंदर रूप घेते, गोकुळात जाते, नंदपुत्राला स्तनपान देण्याचे नाटक करते आणि विषप्रयोग करते. तो तत्काळ मरून जाईल. कंसाने तिला पाठविले आणि सांगितले, तू आधी इतर गावात जा आणि तिथेही तुझा प्रभाव दाखव, माझी काही हरकत नाही. पूतनेला जास्तच आनंद झाला. तिने अत्यंत सुंदर सोज्वळ रूप धारण केले. घरोघरी कोणत्या तरी निमित्ताने जाऊन तिने अर्भकांना दृष्ट लावली. काही मुले आजारी पडली. काही तिच्या विषारी दृष्टीने मरण पावली. पण तोपर्यंत ती तिथून दिसेनाशी झालेली असायची. तिचा संशय मात्र कोणालाही आला नाही. फिरता फिरता ती नंदा घरी आली. तिला पाहून यशोदेला आनंद झाला, कारण तिने रूपच तसे सोज्वळ धारण केले होते. पूतनेने म्हटले, इकडे तिकडे मंडप, तोरणे, उत्सवाची लक्षणे दिसत आहेत, काय विशेष आहे? यशोदेला बाळाचे कौतुक. तिने भोळेपणाने पाळण्यात निजलेला श्रीकृष्ण दाखविला. तोच कृष्ण जागा झाला. पायाचा अंगठा तोंडात धरून चोखू लागला. ते ध्यान पाहून पूतनेला हर्ष झाला. तिने म्हटले, माई, मी घेऊ का जरा बाळाला? किती सुंदर आहे हा. मला पान्हाच फुटला आहे, त्याला मी पण पाजू का? यशोदेला नवल वाटले, पण सरळ स्वभावाची चांगली बाई पाहून, बरं घ्या, मी घरातलं काम उरकते, तोवर घ्या, इथे बसा, असे म्हणून तिने बाळाला पूतनेजवळ दिले. यशोदा आत गेली. पूतनेने लाडीक शब्दात बाळाजवळ बोबडे बोलत त्याला मांडीवर घेतले. त्याला ती स्तन्य देऊ लागली. तेवढ्यात यशोदा बाहेर आली. या स्त्रीचे वात्सल्य पाहून तिला नवलही वाटले, आनंदही झाला. ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. कृष्णाने पूतनेच्या विषमय स्तनातून हळूहळू विष शोषण करण्यास प्रारंभ केला. त्याचा काहीही प्रभाव कृष्णावर पडला नाही. आता तो डोळे फिरविल आणि मरून पडेल असा अंदाज करीत पूतना त्याला पाजत होती. पण कृष्णाने तिच्या स्तनातील सारे विष शोषून रडायला प्रारंभ केला. तेव्हा तिने दुसऱ्या स्तनाशी त्याला धरले. त्याने त्यातील विषही शोषण केले आणि तो स्तन तीव्रपणे चोखू लागला. काय प्रकार होत आहे हे कळायच्या आत कृष्णाने तिचे प्राणच खेचून घेण्यास प्रारंभ केला. तेव्हा ती घाबरली, कासावीस झाली. तिच्या खांद्यावर कृष्णाने एक हात घट्ट रोवला. पूतना खाली पडली. अरे पुरे, सोड, जीव नको कुरतडूस. देवा, मी चुकले. श्रीकृष्णा, मी पुन्हा असे करणार नाही, पण आता मला सोड, असे काकुळतीने म्हणू लागली. ती मूर्छित पडली तरी कृष्णाने तिला सोडले नाही. त्याने तिचे प्राणच ओढून तिला मुक्ती दिली. राक्षसिणीचे मूळ रूप मरता मरता तिला पुन्हा प्राप्त झाले. कपटी खेळ संपला.
मारण्याच्या इच्छेने जरी ती आली होती तरी कृष्णाबद्दल वात्सल्य भावाने ती त्याच्याशी एकरूप झाली. त्यामुळे कृष्णाने तिला सद्गती दिली. यशोदा बाहेर आली तो पूतना ही राक्षसी अस्ताव्यस्त पडलेली तिला दिसली. सोज्वळ सुंदर स्त्री कुठे गेली? हा कृष्ण हा राक्षसिणीच्या स्तनाशी आहे. अरे देवा, ही तर मरून पडली आहे. असे पाहून यशोदेने घाबरून सर्वांना हाका मारल्या. सगळे जण धावले. ते भयंकर दृश्य पाहून थबकले. एका गोपाने पुढे होऊन कृष्णाला पटकन उचलले, यशोदेजवळ दिले. विष पचवून ते बाळ हसत होते. यशोदेला ते पटकन बिलगले. बाळावर आलेले भयानक संकट पाहून गोकुळच हादरले होते. गोकुळातल्या लोकांना आता कृष्णाची फार काळजी वाटू लागली. नंद त्यावेळी कर भरण्यासाठी मथुरेला गेला होता. संधी साधून संकट आले होते. लोक भयभीत झाले होते. संकटातून श्रीकृष्ण वाचला, त्याच्या अंगी मोठी अलौकिक शक्ती आहे असे लोकांना वाटू लागले. ते वेगळ्या दृष्टीने कृष्णाकडे पाहू लागले. यशोदेला संकट टळल्याचा आनंद झाला होता. वेशधारी कपटी राक्षसिणीला ईश्वराने पिटाळून लावले. राक्षसिणीला ईश्वरानेच नष्ट केले हे ओळखून यशोदा कृष्णाला जास्त जपू लागली. अध्याय 4 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.